नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 विषय गणित यामधील आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे यावरील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। आता मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या करताना सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर काय आहे की आपल्याला कोणतेही अंक बघा किती, जर सपोज 5 अंक दिले तर आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे त्यावेळेस काय करायचं, त्या संख्यांचा उतरता क्रम लावायचा। म्हणजे मोठ्या संख्या आधी लिहायच्या आणि मग त्याच्यापेक्षा लहान संख्या म्हणजे मोठ्यापासून लहानांकडे असं लिहत जायचं। आणि लहान संख्या तयार करताना चढत्या क्रमाने लिहायच्या, म्हणजे पहिल्यांदा लहान संख्या आणि मग मोठी संख्या। या पद्धतीनं आपण प्रश्न बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, 0, 2, 5, 7, 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती। मग बघा लहान संख्या विचारले, मग आता लहान संख्या तयार करताना पहिल्यांदा काय येणार, लहान अंक पुढे येणार। मग बघा या सगळ्यांमध्ये लहान आहे 0, पण बघा 0 मी इथे लिहून घेतला आणि त्याच्यानंतर लहान कोणता अंक आहे, 2 आहे। मग बघा 0 कधीही पहिल्यांदा लिहायचा नाही, 0च्या नंतर जी लहान संख्या आहे ती आधी लिहून घ्यायची आणि नंतर 2 नंबरला 0 लिहायचा, त्याच्यानंतर 5, 7 आणि मग 9। आता बघा जर मी ते 0 पहिल्यांदा लिहिला असा आणि 2 नंतर तर ती 4 अंकी संख्या झाली असती। आपल्याला 5 अंकी पाहिजे म्हणून नेहमी लक्षात ठेवा 0 कधीही पहिल्यांदा घ्यायचा नाही। मग कोणती संख्या तयार झाली, 20,579। मग बघा 20,579 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। बघा हा घटक खूप सोपा आहे, फक्त काय करायचे, काळजीपूर्वक संख्या तयार करायचा। पुढचा प्रश्न बघूया, 60854 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती आहे। आता बघा सर्वात मोठी पण संख्या तयार करायची आहे आणि सर्वात लहान पण करायची आहे। मग आपण काय करूया, सर्वात मोठी संख्या तयार करून घेऊया। मग मोठी संख्या तयार करताना मोठा अंक पहिल्यांदा, मग 8 मोठा आहे म्हणून मग 8 लिहिला पहिल्यांदा, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 5, मग 4 आणि मग सगळ्यात लहान 0 शेवटला। बघा 1, 2, 3, 4, 5 हे पण बरोबर 5 अंक आहेत। आता आपल्याला लहान संख्या तयार करायची आहे। लहान संख्या म्हणजे काय, इकडून लिहायचं ना, म्हणजे 0, 4, 5, पण आपल्याला माहिती आहे 0 कधीही आपण पहिल्या नंबरला लिहित नाही, 0 2 नंबरला लिहितो। मग इथे 4 पुढे लिहून घ्यायचा, 5चे ते 5, त्याच्यानंतर 6 आणि मग 8। फरक विचारला आहे, फरक म्हणजेच काय, वजाबाकी। मग बघा 0तून 8 जातात का, नाही जात, 0 कट करतो डोक्यावर लिहितो, 4तला 1 आपण इथे घेतला, इथे राहिले 3, 10मधून 8 गेले, बाकी आली 2, 3तून 6 जात नाहीत, हातचा घेऊया, इकडचा 1 हातचा घेतला, इथे राहिले 4, 13तून 6 गेले, किती बाकी राहिली 7, 4तून 5 जात नाहीत, इकडचा 1 हातचा आपण इथे घेऊया, इथे राहिले 5, 14मधून आपण 5 कट करूया, बाकी किती आली 9, 5तून 0 गेले 5, 8तून 4 गेले 4। मग आपलं उत्तर किती आले, 45,972। मग बघा बरं 45,972 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 7, 3 आणि 2 या अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते। मग या अंकांपासून तयार होणाऱ्या 5 अंकी दिलेत तर 3 अंक आणि सांगितलं आहे काय, 5 अंकी संख्या तयार करा। मग मोठ्या संख्येचे, मग बघा दिलेले अंक किती आहेत, 7, 3 आणि 2 हे 3च अंक दिलेत, आपल्याला 5 अंकी सांगितले आहेत म्हणजे अजून 2 अंक कमी पडत आहेत। मग मोठी संख्या सांगितली म्हणून मग जे 2 अंक कमी पडत आहेत ते मोठ्याच संख्यांचं लिहायचे, म्हणजे या पद्धतीनं 7 जो मोठा होता तोच मी ते 2 वेळा लिहिला। आता बघा 1, 2, 3, 4, 5 बरोबर 5 अंकी संख्या तयार झाली आणि मोठी तयार झाली। मग मोठी संख्या सांगितल्यावर मोठाच अंक काय करायचा आहे, जेवढे कमी आहेत तेवढ्या वेळा घ्यायचा। मग संख्या कोणती झाली, 77,732। मग बघा बरं 77,732
इथे 70,000 आहे, चुकायचं नाही, 77,732. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 1 आणि 0 या दोन अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्या व सर्वात लहान 3 अंकी संख्या यांच्यातील फरक किती असेल? आता बघा, 1 आणि 0 या दोन अंकांचा वापर करून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या. मग बघा, सर्वात लहान 5 अंकी संख्या सांगितले, मग काय करायचे आहे? आपल्याला माहिती आहे 1 आणि 0मध्ये 0 लहान आहे, पण आपण सुरुवातीला काय घेतो? 1 घेतो, कारण 0 आपण सुरुवातीला कधी घेत नाही. 5 अंकी संख्या सांगितल्यात, मग उर्वरित आपण काय करायचे? 0 द्यायचे. मग ती संख्या कोणती झाली? 10,000 झाली. आता काय सांगितले? व सर्वात लहान 3 अंकी संख्या. मग सर्वात लहान 3 अंकी संख्या म्हणजे कोणती? 100. यांचे काय सांगितले? यांच्यातील फरक सांगितलं आहे. मग बघा, फरक म्हणजे वजाबाकी. 0तून 0 गेले 0, शून्यांची वजाबाकी 0, 0तून 1 जात नाहीत, 0 कट करायचा, वर घ्यायचा. या 10तला 1 आपण इथे घेतला, इथं राहिले 9. 10तून 1 गेला, बाकी आली 9 आणि हे 9,900. मग आपले उत्तर किती आले? 9,900. मग बघा बरं, 9,900 पर्याय क्रमांक 2मध्ये, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? मग बघा, 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी संख्या काढायची आहे. मोठ्यात मोठी. मग मोठी सांगितले, मग बघा मोठा अंक कोणते? आधी 7, त्याच्यानंतर 5 आणि मग 3. मग मोठी सांगितले, मग बघा हे 3 आहेत, अजून 2 अंक कमी पडत आहेत, म्हणून मग हे 7. जी मोठी संख्या आहे तीच काय करायची? आपण अजून 2 वेळा लिहायची, कारण मोठी संख्या सांगितली, म्हणून मग जो मोठा अंक आहे तोच लिहायचा, जेवढी संख्या होण्यासाठी कमी येते. आता हे 5 अंकी होण्यासाठी 2 अंक कमी होते, म्हणून मग 2 वेळा मी 7 लिहिला. आता ही संख्या कोणती तयार झाली? 77,753. मग ही संख्या कोणती तयार झाली? 77,753. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, 206 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? आता सर्वात लहान 5 अंकी संख्या मिळवायची. मग बघा, सर्वात लहान अंक कोणता आहे? 0 आहे, पण आपल्याला माहिती आहे 0 आपण पहिल्यांदा लिहत नाहीत. 0च्या नंतर कोणती लहान आहे? 2 आहे, म्हणून मग 2 अगोदर घ्यायचा आणि 0 नंतर आणि त्याच्यानंतर 6 लिहायचा. आता बघा, 1, 2, 3 हे 3च अंक आहेत, आपल्याला 5 अंक आहेत. मग बघा, 1, 2, 3 हे 3 अंक दिलेत, अजून 2 संख्या कमी पडतात. लहान संख्या तयार करायची आहे. मग जो या संख्यांमध्ये लहान आहे तोच अंक 2 वेळा कमी पडतोय, म्हणून मग 2 वेळा लहान अंकच लिहिला. मग आता विचारले काय? संख्या कोणती तयार झाली? 20,006. विचारले काय? 0 हा अंक किती वेळा येईल? मग बघा, 1, 2, 3 वेळा, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 2, 3 वेळा 0 हा अंक येईल. बघा, संख्या तर आपल्याला तयार करता आल्या पाहिजेत, फक्त प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? ह्या घटकांचा सराव केला पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, 1, 0, 3, 5, 9 यापैकी प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? आता आपल्याला सांगितले 5 अंकी, मग हे अंक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 अंकी आहेत आणि सांगितलंय काय? सर्वात मोठी. मग बघा, सर्वात मोठा अंक कोणता? त्याच्यामध्ये 9 आहे, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 1. आता बघा, इथे जर मी 1 लिहिला आणि नंतर मी इथे 0 लिहिला, आपल्याला सांगितलंय काय? मोठी विषम संख्या तयार करायची आहे. मग जर इथे जर आपण 0 लिहिला शेवटला लहान आहे म्हणून, तर काय होईल? ही समसंख्या होईल, म्हणजे 95,310 होईल. बरोबर आहे की नाही? काय होईल? 95,310. पण आपल्याला विषम सांगितले, मग इथे 0 लिहून चालणार नाही. मग काय करायचंय? इथे 0 लिहायचा आणि इथे 1 करायचा. मग अंक कोणता झाला? 95,301. मग बघा, 95,301 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी विषम संख्येच्या शतक व एकक स्थानाच्या अंकांचा गुणाकार किती असेल? आपण आधी काय करूया? या अंकांपासून हे अंक एकदाच घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5. 5 अंक आहेत, 5 अंकी संख्या सांगितल्या.
काय सांगितलंय? तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी विषम संख्येच्या, म्हणजे आपल्याला ह्या अंकांपासून लहान संख्या पण विषम संख्या तयार करायची आहे. मग करून घेऊया. लहान करायचे म्हणून मग जो लहान अंक आहे तो पहिला लिहून घेऊया. 0 लहान आहे, 0 लिहून घेतला, पण आपल्याला माहिती 0 पहिल्यांदा लिहत नाही आपण, म्हणून मग 2 लहान आहे, 2 त्याच्या अगोदर लिहिला, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 5 आणि मग 8. विषम सांगितलंय, मग इथे 8 ही समसंख्या आहे. मग काय करूया? लहान सांगितले ना, मग हा काय करूया? या दोघांची बदलाबदल करूया, अदलाबदल. 20,385. फक्त हा अंक इथे घेतला, हा अंक इथे घेतला, का तर विषम पाहिजे. मग अंक कोणता तयार झाला? 20,385. आता काय सांगितलंय? या संख्येच्या शतक व एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार किती असेल? शतक आणि एकक. मग बघा, हे शतकामध्ये 3 आहे आणि दशकामध्ये 5 आहे. मग या दोघांचा गुणाकार 3×5 = 15. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 2 ते 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हजार व दशकस्थानी असणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? आता बघा, 2 ते 6 अंक हे प्रत्येकी एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या. मग बघा, 2 ते 6 मध्ये अंक कोणते आहेत? 2, 3, 4, 5 आणि हे 6. 1, 2, 3, 4, 5 हे 5 अंक आहेत. तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील मोठी संख्या तयार करायची आहे, म्हणजे मग 6 काय येणार आहे अगोदर? 5, 4, 3, 2. मग संख्या कोणती तयार झाली? 65,432. आता काय सांगितलंय? हजार व दशकस्थानी असणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज. बघा, एकक, दशक, शतक, हजार. आपल्याला माहिती आहे, घर आपण इकडून मोजतो. हे एकक, हे दशक, हे शतक आणि हे हजार आणि हे दशक. यांच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारले. आता 5,000च्या घरात आहेत, मग 5ची स्थानिक किंमत किती? 1, 2, 3. 5 वर 3 शून्य म्हणजेच 5,000. 3 दशक म्हणजे 3 30. यांची बेरीज सांगितले. 0 + 0 0, 0 + 3 3, 0 आणि हे 5. उत्तर किती आलं? 5,030. मग बघा, 5,030 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 2, 8, 6, 4 हे अंक किमान एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? मग आता हे अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठी संख्या तयार करून घेऊया. मग बघा, 8 त्याच्यानंतर 6, 4 आणि हे 2. आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे. इथे 1, 2, 3, 4 4च अंक दिलेले आहेत. मग मोठी तयार करायची आहे ना, मग जो मोठा अंक आहे तोच काय करायचा? एकदा मांडायचा. आता बघा, बरोबर 5 अंकी संख्या तयार झाली. आता विचारलंय तयार झालेल्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? मग बघा, एकक, दशक, शतक, हजार. मग कोणता अंक आला? 8. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 4 अंकी सर्वात मोठ्यात मोठी व 2 अंकी सर्वात लहानात लहान संख्या यांची बेरीज. आता आपल्याला माहिती आहे सर्वात मोठी संख्या कोणती? 9. 1 अंकी सर्वात मोठी संख्या 9, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99, 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9,999. आता 2 अंकी सर्वात लहान संख्या. आपल्याला माहिती आहे सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे 10. बघा, सर्वात लहान 1 अंकी संख्या 1, सर्वात लहान 2 अंकी संख्या 10, सर्वात लहान 3 अंकी संख्या 100, सर्वात लहान 4 अंकी संख्या 1000. फक्त इथे मोठी म्हटली की 9 9 वाढवत जायचे आणि इथे काय 1वर 0 वाढवायचे. आता यांची काय सांगितले? बेरीज. मग करून घेऊया बेरीज. 9 + 0 9, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10. मग आपले उत्तर किती आले बघा? 10,009. मग 10,009 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10,009. बघा,
या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठ्या संख्या कशा तयार करायच्या आणि त्यावरील प्रश्न कसे सोडवायचे ते स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेलं आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.